गोड राग. प्रिन्सेस, आता काय झालं बच्चा? सॉरी बोललो ना मी. मग अजून कधीपर्यंत असा राग धरणार आहेस माझ्यावर? की आता उठाबशा काढायचा आहे मी? सांग मला. बोलून अभि तिथेच वेदांतिकासमोर आपले दोन्ही कान पकडून उठबस करू लागला. तर वेदांतिका अजूनही बेडवर आलती-पालती मारून त्यालाच बघत बसली होती. तर अभि तिला बारीक चेहरा करून माफ कर बोलत होता आणि वेदांतिका इकडून तिकडे मान करत त्याला नाहीचा इशारा देत होती. प्लीज प्रिन्सेस बच्चा. अभि केविलवाना चेहरा करू. नो, नाही. वेदांतिका गाल फुगव पुन्हा त्याच्यापासून चेहरा फिरवून घेत. प्रिन्सेस, आता शेवटचं सांगतो. आता जर तू मला माफ केलं नाहीस ना, तर मग बघ, तू आहेस आणि मी आहे. अभि तिला धाक देत बोलला. आता काय करणार? कधीचा तो तिला माफी मागत स्वतःला शिक्षा करून घेत होता, जेव्हा की त्याला हे सुद्धा माहिती नव्हतं की त्याची प्रिन्सेस त्याला कशाची शिक्षा करत आहे. तरी बिचारा तिचा रडवलेला चेहरा बघून स्वतःलाच काय ती शिक्षा करत तिची माफी मागत होता. पण कधीपर्यंत असा शांत राहणार ना? शेवटी ती ऐकत नाही म्हणून त्यानेच तिला गोड धाक दिला. तशी वेदांतिका थोडी घाबरली, पण पुन्हा तिने त्याला कडकसून मिठी मारली आणि रडायलाच लागली. आधी तर अभिला तिच्या अशा अचानक मिठी मारल्याने फार आनंद झाला, पण जसं त्याने तिचं मुसमुसणं ऐकलं तसं त्याचा जीव खालीवर होऊ लागला. कारण तिचे अश्रू त्याला कधीच सहन व्हायचे नाही. तिचे अश्रू नेहमीच त्याची कमजोरी असायचे आणि आताही ते गरम खारं पाणी त्याच्या शोटच्या आत जाऊन त्याच्या हृदयावर घाव घालत होते. तिचं रडणं ऐकून अभिने काळजीत तिचा चेहरा उंजळीत घेतला. प्रिन्सेस, सॉरी बच्चा, मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं. तुला वाईट वाटलं का? खरंच सॉरी. अभि वेदांतिकाचा चेहरा उंजळीत घेऊन कासावीस होत पडला. त्याचे डोळे तिच्या चेहऱ्यावरच फिरत होते. डोळ्यात अनगिनत प्रेम घेऊन तो काळजीत तिची विचारपूस करत होता. तिला बघत होता. तिला रडताना बघून त्याचाच गळा भरून आला होता. तशी वेदांतिकाने पुन्हा त्याला घट्ट मिठी मारली. अभिचे हात सुद्धा तिच्यावर रोवले. अहो, तुम्ही सॉरी नका बोलू. खरं तर तुमची चूक नाही, माझीच चूक आहे. मी समजून घ्यायला हवं होतं. वेदांतिका हमसून त्याच्याच मिठीत चेहरा लपवून बोलू लागली. प्रिन्सेस, आधी तू शांत हो आणि मला सांग, माझी प्रिन्सेस इतकी का चिडली? अभि हळूच तिचे गालावर उभरणारे ते थेंब पुसत बोलला. तसं वेदांतिकाने आपले नाक ओढून घेतले. तर तिला तसं लहान बाळासारखं करताना बघून अभिला तिचं हसू आलं. हसू नका तुम्ही, मी अजूनही तुमच्यावर रागवली आहे. वेदांतिका लटक्या रागात बोलली. बोलून अभिने आपले बोट ओठांवर ठेवले आणि तिला बघत खोडकरपणे मान गोल गोल फिरवली. आता सांगशील का माझी गोड प्रिन्सेस इतकी का चिडली ते? अभिने पुन्हा विचारलं. अहो, मग काय करू मी? तुम्ही सांगितल्यापासून मला काहीच करू देत नाही. त्यात तुम्ही सुद्धा लवकर यायचं बोलून आला नाहीत, मग मला राग नाही येणार का? वेदांतिका चिडून म्हणाली. अच्छा, बरं झालं तू हे सांगितलं की तुला राग सुद्धा येतो, नाही तर मला वाटलं होतं की तुला फक्त रडताच येते, अभि म्हणाला. तशी वेदांतिका त्याला डोळे बारीक करून बघू लागली. आता अशी का बघत आहेस मांजरीसारखी? खरंच तर बोलत आहे मी, अभि तिला तसं बघताना बघून म्हणाला. प्रिन्सेस, बोलून अभिने वेदांतिकाचा आणखी जवळ सरकला आणि त्याने तिला एका बाजूने मिठीत घेतलं. प्रिन्सेस बच्चा, मला माहित आहे तू वीक नाहीस, हे मी स्वतः बघितलं आहे स्वित्झर्लंडमध्ये. मग त्या दिवशी कॉलेजमध्ये माझी प्रिन्सेस इतकी का रडत होती? अभि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. तसं वेदांतिकाला कॉलेजमधले ते सगळे प्रसंग डोळ्यासमोरून आले आणि तिचे डोळे भरून आले आणि तसंच तिच्या तोंडून हुंदका बाहेर आला. हो, तुमची प्रिन्सेस वीक नाही, खरं आहे, पण गोष्ट जेव्हा अस्मितेवर येते ना, तेव्हा कुठलीही मुलगी ही थोडी तरी वीक पडतेच, मग भले तिच्या 10 माणसांना लढून हटविण्याची ताकद असली तरी. म्हणून तुमची प्रिन्सेस सुद्धा त्यावेळी त्या क्षणी खचली होती. वेदांतिका अभिवर आपली पकड घट्ट करत बोलली. गावात असताना तिच्यापर्यंत पोचणाऱ्या प्रत्येक हाताला ती मुळासकट काढून फेकायला खमकी होती, कारण तो वार समोरासमोरून होणारा होता. हा असला गनिमी कावा आणि डिजिटल उपकरणाचा गैरवापर करून होणारा नव्हता. त्यामुळे त्या सगळ्या फोटो बघून तिला मनावर खूप मोठा आघात झाला होता. त्यात तिला आता स्वतःच्या अस्मितेबरोबर सासरची अस्मिताही राखायची होती.
म्हणून ती घाबरली होती. कारण आता ती फक्त वेदांतिका नाही तर वेदांतिका अभिराज पाटील होती. पाटील घराण्यातली मोठी सून आणि अभिराज पाटील याची बायको. प्रिन्सेस, मी समजू शकते बच्चा, तुला दडपण आलं असेल ना, म्हणजे मला काय वाटेल, आजोबांना काय वाटेल याचं, आणि म्हणून तू घाबरलीस. आणि ते साहजिक सुद्धा आहे. पण प्रिन्सेस, आम्ही तुझी माणसं आहोत, तुझी आपली माणसं. आम्ही तुला कधीही जज करणार नाही. कारण आजोबांना मला माहिती आहे तू कधीच चुकीची वागणार नाहीस. म्हणून पुढच्या वेळी जर असं काही झालं ना, तर सरळ तिथेच त्यांचे 3 तेरा करायचे. बाकीचं सगळं मी बघून घेईन. समजलं का? त्याने थोडं प्रेमाने दटावलं. बोलून वेदांतिका पुन्हा त्याच्या कुशीत शिरली. वेडाबाई, अभि तिच्या डोक्यावर टपली मारत पण हलकं हसत म्हणाला, मी वेडी नाही. वेदांतिका त्याला मानवर करून गाल फुगवून बघत म्हणाली. ते आता बघितलं मी, अभि स्मित करत म्हणाला आणि तिच्यावर आपल्या हातांची पकड घट्ट केली. आता डायनिंगवर सगळे जमले होते. पण अजूनही अभि आणि वेदांतिका आले नव्हते. म्हणून सगळे त्यांचीच वाट बघत बसले होते. आणि सगळ्यात जास्त उत्साहात जर कोणी त्या दोघांची वाट पाहत होते तर ते 2 पार्टनर होते, ज्यांना आता अभिचा पडलेला चेहरा बघायची अतिघाई झाली होती. एकमेकांना इशारा करत त्यांचे डोळे पायऱ्यांवर टिपले होते. आरव, तुझं काय चाललं आहे समजेल का मला? साधना थोडी चिडतच बोलली. कारण ती कधीची आरवला बघत होती. त्याचे ते सतत वर खाली होणाऱ्या पापण्या बघून आता त्यांनाच गडगडायला झालं होतं. इतकी चक्कर तर त्यांना हे काट पोटात असताना सुद्धा आली नव्हती, जितकी आता त्याचे गुण बघून येत होती. पार्टनर, अरे मी सांगतोय ना तुला, गुडियाने दादाला नक्कीच बदललं असेल आणि म्हणून तो खाली येत नसावा. आरव वसंतराव यांच्या कानात कुजबुजला, जे अगदी त्याला चिटकून बसले होते, जसे काही फेविकॉलचा जोड आहे. हा अकलेचा कांदा, याला इतकी सुद्धा समज नाही. निदान साहीच तरी बघावं माणसाने. म्हणजे ती नाजूकशी बाहुली कुठे आणि तो 6 फूट उंच धाडदिप्पाळ शरीरयष्टी असलेला त्याचा गुणी भाव कुठे? म्हणजे फेकायचं असते, पण इतकं? या दोघांची अशी खुसखुसूस चालली होती की आरवचा आवाज आल्यामार्गी परत गेला. कारण समोर वेदांतिका आणि अभि हसत हातात हात घालून खाली येत होते. माकड तोंड्या, आता तर मला तुझंच तोंड लाल करावंसं वाटत आहे. इतकी थाप मारतोस तरी कुठून रे तू? वसंतराव जसं त्या दोघांना हसत खाली येताना बघितलं, ते सरळ जाऊन आरवच्या मानगुटीवर बसले. तसा बिचाऱ्या आरवचा चेहराच पडला. काय करणार, त्याच्या लाडक्या गुडियामुळे त्याचा चांगलाच पोपट झाला होता. ते दोघे बसले तसं मेडनी सर्वांना डिनर वाढायला घेतला. साधना आणि राजीव आता आपल्या खोलीत बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरूनच वाटत होतं की ते खूप सिरियस काहीतरी बोलत आहेत. तितक्यात त्यांच्या दारावर टकटक झाली. दोघांच्याही नजरा तिकडे गेल्या तर दारात वेदांतिका उभी होती. साधनाने तिला आत येण्यास खुणावले. मॉम, तुम्ही बोलावलं? वेदांतिका आत येत म्हणाली. हो बेटा. साधना हळूच पण चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काय झालं मॉम, तुम्ही इतक्या अस्वस्थ का? वेदांतिकाने त्यांना काळजीत बघून विचारपूस केली. काही नाही बाळा, उद्या सर्वंटला सांगून वरची खोली स्वच्छ करून घे. पण मॉम, ती खोली तर नेहमीच बंद असते ना, आणि यांनी तर मला तिकडे बघायला सुद्धा मनाई केली आहे, वेदांतिकाने सांगितलं. तसं साधनाचे डोळे भरून आले. त्यांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला, जे बघून वेदांतिका समोर जाणारच की. साधना, सांभाळा स्वतःला. तुम्हीच खचल्या तर हे घर सुद्धा खचेल. आणि आता तर ती येत आहे, तेव्हा समोरच्या लढाईसाठी तुम्हाला सज्ज व्हावंच लागेल. राजीव साधनाला समजावत धीर देत म्हणाले. वेदांतिका तर फक्त त्यांना तसं बघत उभी होती. ते कुणाबद्दल बोलत आहेत हे तिला काही समजलं नव्हतं. मॉम, वेदांतिका काही बोलणारच की. गुडिया बाळा, आता तू जा. फक्त तुझ्या मॉमने जे सांगितलं ते करून घे, राजीव म्हणाले. तशी वेदांतिका हो बोलून जाऊ लागली. आणि हो बेटा, सध्या तरी अभिला किंवा घरच्या कुणाला काही सांगू नकोस, राजीवजी म्हणाले. तशी वेदांतिकाने त्यांना डोळ्यांनीच होकार दिला आणि बाहेर निघून गेली. बाहेर आल्यावर ती आपल्या खोलीकडे जाऊ लागली.
पण आता तिच्या डोक्यात प्रश्न घुमू लागले. कोण येणार आहे आणि आईने ती खोली का स्वच्छ करून घ्यायला सांगितली आणि यांना सुद्धा सांगायला मनाई केली. पण का? वेदांतिका आपल्याच गुंगीत कधी आपल्या खोलीत आली तिला सुद्धा समजले. प्रिन्सेस, काय झालं? मॉमने कशासाठी बोलवलं होतं? ती खोलीत आली तसं अभिने तिला विचारलं, पण ती अजूनही आपल्यात हरवली होती. प्रिन्सेस, तुझ्याशी बोलतोय मी, लक्ष कुठे आहे तुझं? यावेळी अभिने थोडं जोरात आवाज दिला. तशी वेदांतिका दचकली. काही म्हणालात का? वेदांतिका भानावर येत बोलली. प्रिन्सेस, इकडे ये, आधी बस इथे, बोलून अभिने तिला हाताला धरून बेडवर बसवलं. तू ठीक तर आहेस ना? मी कधीचा तुला आवाज देतोय. अभि वेदांतिकाच्या डोळ्यात बघत बोलला. आता ती त्याला कुठेतरी हरवली दिसत होती. काही नाही, मी ठीक आहे. सांगा ना, तुम्ही काय विचारत होता? वेदांतिका ती गोष्ट टाळत बोलली. मॉमने तुला कशासाठी बोलवलं होतं? अभिने विचारलं. तशी आता वेदांतिका काही वेळ त्याला बघतच राहिली. तिला समजत नव्हतं त्याला काय सांगावं. कारण राजीवजी यांनी तिला अभिला काहीही सांगायला नकार दिला होता. काही नाही, ते सकाळी नाश्त्याला काय करायचं म्हणून विचारायला बोलावलं होतं. वेदांतिका कशी तरी अडखडत बोलली. तिच्या बोटांची होणारी चुरबुर आणि हलणाऱ्या त्या पापण्या बघूनच अभिला समजलं होतं की ती नक्की काहीतरी लपवत आहे. पण त्याने ती गोष्ट तिथं सोडून दिली. अहो, मी आलेच चेंज करून, बोलून वेदांतिका वॉशरूम मध्ये निघून गेली. साधना, आता तुम्ही काय बोलणार होता? गुडियाला काहीच माहिती नाही आणि तुम्ही तिला आता बोलण्यात सगळं सांगून बसणार होत्या. राजीवजी साधना यांना बघत म्हणाले. अहो, पण आज नाही तर उद्या तिला सगळं समजणारच ना. साधना रडत. हो, पण तुम्हाला माहिती आहे ना, अभि आणि बाबाला तिचं नाव सुद्धा या घरात काढलेलं आवडत नाही. हो, माहिती आहे, पण आज ती इतक्या त्रासात असताना असं तिला दुर्लक्ष तरी कसं करायचं? अहो, ती आपली आहे. आज तिला आपली गरज आहे आणि मी तिला आता काहीही झालं तरी एकटं सोडणार नाही. मग अभि आणि बाबाला राग आला तरी चालेल, बोलून साधना रागात बेडवर आडव्या झाल्या. वेदांतिका फ्रेश होऊन बाहेर आली तसं अभिने पुन्हा तिला पाहिलं. प्रिन्सेस, त्याने आवाज दिला, पण अजूनही ती आपल्यातच हरवली होती. ती तशीच धुंदीत हातात टॉवेल घेऊन बेडजवळ आली. तितक्यात अभिने तिच्या हातून टॉवेल घेतलेलाही तिला जाणवला नाही. प्रिन्सेस म्हणून यावेळी त्याने थोडं जोरात तिला वडवलं तसं तिने दचकून पाहिलं. आता म्हणू नकोस काही नाही, कारण तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे की नक्कीच कुठली गोष्ट आहे. आता सांग, बोलून अभि रोखून बघू लागला. अहो, तुम्हाला नुसत्या चौकशा कशाला हव्या? ती आई आणि माझी गोष्ट आहे. आणि काय बोलत होता तुम्ही? चेहऱ्यावरून करते. असे किती चेहरे वाचलेत हो तुम्ही? आणि चेहरे वाचायला का तुम्ही शाहरुख खान आहात का? वेदांतिका थोडी चिडवत बोलली. आणि तुला कसं माहित की शाहरुख खान चेहरे वाचतो? अभि तिच्या थोटीला पकडत बोल. अहो, किती बुद्धू आहात तुम्ही. ते गाणं नाही ऐकलं का तुम्ही? त्यात तर त्याने स्वतः सांगितलं आहे. तसा अभि तिला निरखून बघू लागला. अहो, असे काय बघता? खरंच बोलते मी, ते गाणं. किताबें बहुत सी पढ़ी होंगी तुमने, मगर कोई चेहरा तुमने पढ़ा है. वेदांतिका बोलतच होती की अभिने तिच्या हातातला टॉवेल बाजूला फेकला आणि तिला गोल फिरवून आपल्या जवळ ओढून घेतली. उमंगे लिखी है तरंगे लिखी है. अभि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाला आणि तिला बघू लागला. तसं वेदांतिकाने त्याचा हात झिटकारून लागला. खोटे कुठले? जर असं असते तर मघाशी मी का रुसले हे तुम्हाला समजले असते. खोटारडे कुठले? वेदांतिका नाक मुरडत बोलली. मग तुझा शाहरुख खान सुद्धा खोटच बोलतो की? माझ्या शाहरुख खानला काही बोलायचं नाही. आता सांगून ठेवते. वेदांतिका अभिसमोर बोट नाचवत बोलली. आता तिचे गाल फुगले होते. तो किती हँडसम आहे, किती गोड दिसतो तो, आणि त्याच्या गालावरची खडी हाय, बोलून वेदांतिकाने तर आपल्या हृदयावरच हात ठेवला. तसे इकडे अभिने रागाने चिडून आपले दात ओठ खाल्ले. त्याची प्रिन्सेस त्याच्यासमोर दुसऱ्या कुणाचं तरी भरभरून कौतुक करत आहे हे त्याला सहनच होत नव्हतं. खूप झालं आता SRK पुराण, मला झोप आली आहे, बोलून अभि बेडवर आडवा झाला.
आणि त्याने वेदांतिकाकडे पाठ करून घेतली. तसं वेदांतिकाच्या ओठावर गोड हसू आलं. आपल्या नवऱ्याचं हे चिडकं रूप बघून ती हळूच त्याच्या जवळ झुकली आणि त्याच्या खांद्यावर आपला चेहरा ठेवून आडवी पडली. अहो अहो ऐका ना, वेदांतिका त्याला हलवत म्हणाली. प्रिन्सेस, मला झोप आली आहे, तू सुद्धा झोप. अभि तसाच थोडं रागात बोलला. तसं इकडे वेदांतिकाचे ओठ रुंदावले. अहो ऐका ना, मला झोप येत नाही, कुछ कुछ होत आहे, वेदांतिका म्हणाली. मग मी काय करू सांग तुझ्या एसारखेला. ओहो प्लीज काहीतरी करा ना, थोडंसं प्लीज, वेदांतिका हळूच म्हणाली आणि त्याच्या खांद्यावर चेहरा गाजू लागली. तसं अभिने तिला दूर लोटलं. अच्छा असं आहे का बोलून वेदांतिका अभिला छळू लागली. त्याला गोड त्रास देऊ लागली. कधी त्याच्या कानात बोट घालून गुदगुल्या करायची तर कधी त्याच्या हाताला चिकोटे घ्यायची. प्रिन्सेस, आता जर तू शांत झाली नाहीस ना तर मग बघच. अभि तसाच तिला बघत म्हणाला. अहो मग बघा ना, मी सुद्धा तर तेच म्हणते, बोलून वेदांतिकाने त्याला इशारा केला. तसं तिला बघून आता अभिने तिला आपल्या जवळ मिठीत कैद करून घेतली. तर वेदांतिका खूप खूप हसू लागली. प्रिन्सेस बोलून अभिने तिचं हसू बंद केलं. मग आजचा हा रागाचा गोड भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांग. पुढील भाग लवकरच.